मला डायलॉग खूप आवडला आणि मी त्याला विचारलं, हा डायलॉग तुझं कॅरेक्टर म्हणेल? त्याच्यावर तो म्हटला, नाही, काढून टाक. काही म्हणजे काही याला म्हणावं असं काही नाही माझ्या. प्रसाद सर मिठासारखे आहेत, वर्सेटाईल, सगळ्यांमध्ये जातात आणि मिठाशिवाय प्रत्येक जेवण अपूर्ण असतं. तसं प्रसाद सरांशिवाय प्रत्येक गोष्ट. माझ्या आईने हे केलंय. आमच्या घरी 7ला जेवतात म्हणजे जेवतात. प्रेमाची व्याख्या ही आहे अरेंज मॅरेज तर अरेंज मॅरेज. पण माझ्यासाठी ती खरोखर मोठ्या बहिणीसारखीच आहे आणि मी ती असं म्हणते की तिने काही सांभाळून नाही घेतलं वगैरे. ते यश माझ्या एकट्याचं नाहीये, त्या संपूर्ण टीमचं आहे आणि त्याच्या सगळ्यात जास्त ते यश कोणाचं तर दिलीप काकांचं आहे. 18, 19, 20 वर्ष ते स्वप्न फक्त मनातच आहे आणि ते स्वप्न मनात ठेवून बघता बघता आज 100 चित्रपट झाले अभिनेता म्हणून. तू काय मनात ठेवून येतोस, डेस्टिनी तुला काय देतेय आणि तू कुठे जाऊन पोचतोयस, तुला कुठला निर्माता आणि कुठला दिग्दर्शक रिपीट करत राहतो त्याच्यावर तुझा सक्सेस रेशो अवलंबून आहे. तर ते इतकं कोरलं गेलं माझ्या मनावर. त्यामुळे मला विचारलं जात आहे का, तर हो, आणि मला त्याचा अत्यंत आनंद आहे. ज्या दिवशी नाही विचारणार त्या दिवशी मला कदाचित रडायला येऊ शकतं. एकतर माझ्यावर विश्वास नाही, ही इंडस्ट्री अशीच आहे, किंवा फक्त नेगेटिव्ह परिणाम होऊच शकते की उद्याचा एपिसोड आहे मग आज काहीतरी धावपळ चालली, असं आम्ही कधीच काम नाही केलं की बापरे हिचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत का, मग मी जरा इन्फ्लुएन्सर टाईप काहीतरी करू का किंवा काय. तर मी स्वतःतनं बाहेर पडतेय, मग तर मला डेफिनेटली काम नाही मिळणार. फक्त चांगल्या दिसणाऱ्या मुलींना कास्ट करण्याबाबत माझी काही मतं आहेत. माझं कधी कधी प्रॅक्टिकल बघणं काही लोकांना खटकतं, बट ते आहे ते आहे. खूप स्वागत आहे मोठ्याच्या कार्यालयामध्ये. धन्यवाद. एक आपली विजिट थोडीशी हुकली आणि पुन्हा भेटलो, त्यामुळे सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन. येत्या शुक्रवारी आपला सिनेमा प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात, गुरुवारी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर. तर मी आपल्या प्रत्येप्रमाणे नियोजन संपादक समीर सरांना विनंती करू की सर्वांचं स्वागत करावं. सर्वप्रथम सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद. मी येतो. धन्यवाद. लेखक सिद्धार्थ साळे. अभिनेता शाल्व. अभिनेत्री गौरी. अभिनेत्री रितिका. आणि अभिनेता अभिनयचा गणपती वेगळा आहे कारण त्याला दशावतारच्या वेळेला हाच सेम गणपती मिळाला. दिग्दर्शकापासून आपण सुरू करूया. आम्ही अलीकडेच टीजरही बघितला, ट्रेलरही बघितला. एक तिखट गोड प्रेमाची गोष्ट आमच्या सर्वांच्या भेटीला येणार आहे असं त्या ट्रेलरमध्ये आहे. तर नेमकं तिखट गोड नेमकं म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न, जेवढा आपण सिनेमाचं सगळे बघणार आहोत पण तिथपर्यंत आपण प्रेक्षकांना टीच करण्यासाठी नेमकं हे तिखट गोड काय आहे. आपल्याकडे बऱ्याच अंशी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. हा सिनेमा थोड्याफार प्रमाणात त्या कुटुंब पद्धतीवर भाष्य करतो की कुटुंब एकत्र असणं किती महत्त्वाचं आहे, एकत्र कुटुंबाचे काय काय फायदे आहेत, एकत्र कुटुंबात निर्णय कसा घेतला जातो, कशा पद्धतीने घेतला जातो. आणि अशा पद्धतीने एक भारतीय हार्डकोर महाराष्ट्रीयन कुटुंब लंडनमध्ये जाऊन स्थायिक झालं आहे आणि लंडनमध्ये ते महाराष्ट्रातल्याच एका पदार्थाचा बिझनेस मोठ्या प्रमाणावर करत आहेत, तो म्हणजे वडापाव. या कुटुंबाचा फॅमिली बिझनेसच दाखवला आहे वडापाव. तर अशा पद्धतीने तिकडे सेटल झालेलं कुटुंब, अत्यंत गोड वातावरण असलेलं, एका प्रसंगामुळे रादर एका लव्ह स्टोरीमुळे या गोड कुटुंबात कशा पद्धतीने तिखटपणा येतो आणि मग तो टिकतो का नाही टिकत, आणि नाही टिकत तर कसा नाही टिकत, कसा तो बाजूला होतो, याचं एक अत्यंत नर्म विनोदी सादरीकरण म्हणजे हा चित्रपट. तुझ्याकडे यायचं मला, आम्ही ट्रेलरमध्ये तुझं वाक्य आहे त्याने सगळं लिहून ठेवलं आहे
तर तुझ्या सिनेमाचा स्वतःची भूमिका तू कधी लिहून ठेवलेलीस का? ते कास्टिंगचं एक नेमकं का जुळवून आणलंस, कसं जुळवून आणलं, कोणाला किती गळ घातली, तो एक भाग. आणि नेमक्या सिनेमाची सुरुवात कुठून कशी झाली, तुला गोष्ट ऐकवली गेली, तू ती लिहिलीस पुढे, काय सगळं तुझं मुहूर्तमेढ कशी जमली? बरं, मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हां. गोष्ट लिहून ठेवली होती, जशा आपल्या डोक्यात बऱ्याच काही कल्पना असतात. एका वेगळ्या सिनेमासाठी आम्ही लंडनला गेलो होतो, तेव्हा प्रसाद सरांची आणि माझी. त्या सिनेमाचं नाव आपण घेऊ शकत नाही? हां, घेऊ शकतो. त्याचं टेंटेटिव्ह टायटल ट्रॅप म्हणून होतं. आणि त्या सिनेमाच्या त्यात मी कामही करत होतो, तो लिहिलाही होता मी. आणि तिथे म्हणजे प्रसाद सरांची आमची ओळख झाली. आम्ही एके दिवशी असंच बाहेर पडलो होतो सेंट्रल लंडनला. तर मी गोष्ट ऐकवली. नॉर्मली आपण ऐकवतो ना, जाता जाता काही काम नाही आहे, चला गोष्ट ऐकवतोय. आणि 2-3 ऐकवल्या गोष्टी, त्यातली ही एक होती. संपला विषय. त्यात का दिवस गेला आमचा. दुसऱ्या दिवशी अचानक प्रसाद दादा येऊन मला म्हणाला की अरे आपण ही फिल्म करूया का? मला डिरेक्ट कोण करणार आहे? मी ऑफकोर्स. अरे मग काय विचारायचं काय, लगेच सुरू करूया. मग त्याच दरम्यान तिथेच आमचे जे निर्माते आहेत निनाद बत्तीन, त्यांना गोष्ट ऐकवली गेली. हां, तेच प्रोड्यूस करत होते. त्यांना गोष्ट ऐकवली, सगळं ऑनबोर्ड सुरू झालं आणि आम्ही परत आलो फ्लाय करून आणि आम्ही लगेच सुरुवात केलं कामाला. आणि आय थिंक महिनाभराच्या आत आम्ही परत फ्लोअरला गेलो ह्या सिनेमाच्या. सो ही गोष्ट आहे सिनेमा तयार कशी झाली. तर ह्याला प्रश्न ती गोष्ट तुला का सुचली, म्हणजे त्याचा ट्रिगर पॉईंट काय होता? नाही, तर असं ट्रिगर पॉईंट नाही. बेसिकली माझ्या एका मित्रवर्तुळामध्ये घडलेली एक वेगळी घटना होती, सेम नाही. पण जर असं झालं तर ह्या झोनला मी होतो आणि ती पण लिहून ठेवलेली आहे, जी मित्रासोबत घडली होती. बेसिकली दोघांपैकी जी पहिले होईल ती पहिलेही झाली. सो सिम्पल आहे. ओके, असं तुला माहितीच आहे की मी सुरुवात अभिनयापासूनच केली होती, पण फॉर सम रिझन मी नाही केलं पुढे कंटिन्यू. आता याच्यात ह्या सिनेमात काम करायचं, बरं प्रसाद हो दिग्दर्शन करत असल्या सिनेमात आपण काम करायला मिळेल आपल्याला, हे कधी म्हणजे माझ्या गावी देखील नव्हतं की असं काय होईल म्हणून. मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर एकदम छान आणि उत्तम पद्धतीने प्रसाद सरच देऊ शकतात, कारण की कास्ट त्यांनी केले. काय मी करणार नव्हतो काम. स्क्रिप्ट कंप्लीट झाली, मी दिली, त्याच्यानंतर ठरलंय की मी करणार आहे. त्याच्या नाही बिलकुल. मी माझा विकास करण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी सिनेमात माझं नाव विकास म्हणून ठेवलं. ते खूप मनावर घेतलं प्रसादांनी आणि सिनेमा दिला. आता कसं कास्टिंग झाली हे प्रसादाला सांगेल. अरे ॲक्च्युली काय झालं की हा म्हणाल ते त्यानुसार गोष्ट ऐकवली, मला गोष्ट आवडली. दुसऱ्या दिवशी म्हटलं सिनेमा करूया. हा म्हटलं करूया. कोण करणार? पण मी डिरेक्ट करणार. प्रोड्यूस म्हटलं ऐकूया आम्ही याला निनादला काय म्हणतात बघू. त्यांना आवडली, दुसरा प्रोड्युसर शोधू. ऐकवली त्यांनाच आवडली. ते म्हटलं की अल्टिमेट आहे, तू करतो डिरेक्ट. म्हटलं मी करतो डिरेक्ट, चाल. तर आत्तापर्यंतचा माझा इतिहास 2-2, 2.25, 2.5 वर्ष एक फिल्म करण्याचा आहे रे. म्हणजे त्यामुळे मला वाटलं की आत्ता आम्ही करू म्हणतोय, म्हणजे आता हे शूटिंग संपून तो मुंबईत जाणार, मग तो विसरणार, मग 1-2 महिने त्याला आठवणार, तू बोललो होतास ना त्याचं काय झालं. मग आम्ही परत भेटणार, मग आम्ही ह्याला पकडणार, मग ह्याला लिहायला सांगणार. मग नेहमीच्या लेखकांप्रमाणे हा 6 महिने म्हणणार आणि 9 महिने लावणार. मग त्याचं प्री चालू होणार, मग कास्टिंग. मला वाटलं 8-10 महिने, वर्ष तर नक्की जाईल या सगळ्यात. आम्ही ऐकवली त्याला, आम्ही म्हटलं बेस्ट आहे. म्हटलं करूया, करूया. आणि मग जेवलो झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं चला करा तयारी सुरू. म्हटलं कसली? अरे काल गोष्ट ऐकवलीस ना. म्हटलं हां. तो करायचा शूट आपण. म्हटलं कधी करायचा? पुढच्या महिन्यात. अरे म्हटलं काय वेगळाच काय, असं एका महिन्यात कसा काय पिक्चर? नाही, कारण नंतर मग परत इथे थंडी चालू होईल, मग शूट करता येणार नाही, कारण सगळं फॉगी वातावरण असतं, मग दिसत नाही. मग 6 महिने थांबायला लागेल. मग तेव्हा तुझं काय चालू आहे, ह्याचं काय चालू आहे, माझं काय चालू आहे, ते जुळून जाणार. पटकन करून टाकू. तर मी म्हटलं एक काम करूया, आपण त्याला आधी लिहायला सांगू. ते जर का वाचून मला असं वाटलं की हां होऊ शकतो सिनेमा, तर करू. मला ते वाचून असं वाटलं की नाही, इतक्या घाई गडबडीत नाही होणार, तर मी नाही करणार. तो म्हणाला ओके.
आणि तिथनं परत आलो आणि यांनी 5 का 7 दिवसात एक पहिला बेसिक ड्राफ्ट लिहून पाठवला मला आणि तो आवडला मला. आता त्याच्यावर काम खूप करायला पाहिजे, पण बेसिक ड्राफ्ट जो होता चित्रपट म्हणून तो आवडला मला. आणि मग त्याच्यावर आम्ही त्वरित काम सुरू केलं आणि जवळजवळ 1.5 महिन्यात पुन्हा लंडनला गेलो आणि चित्रपट संपूनच परत आलो. असं मी कधी केलं नाही, मी पहिल्यांदा केलं, पण मजा आली मला करताना. ह्याचं कास्टिंग अशासाठी झालं की मी आता म्हटलं की मी या पद्धतीत मी काम करत नाही, मी 1.5-2 वर्ष तरी काम करतोच चित्रपटावर, ॲटलिस्ट 1.5 वर्ष तर करतो. तो असा प्रयत्न मी पहिल्यांदा करतोय तर लेखक बरोबर असायला हवा. मग माझ्या मनात विचार आला की आपण प्रोड्युसर फ्रेंडली डिरेक्टर होणं गरजेचं आहे. तर मी विचार केला आता लेखकाला पण घेऊन जायचं, त्या कॅरेक्टरला एका वेगळ्या आर्टिस्टला कास्ट करायचं, त्यालाही घेऊन जायचं, तिकडे रूम वाढल्या, परदेशात म्हणजे खर्च माणसागणिक वाढत जातो. मग मी म्हटलं तू ॲक्टिंग पण करतोस का रे? तर हा म्हटलं हो, मी ॲक्टर म्हणूनच सुरुवात केली, नंतर मी रायटर झालो. म्हटलं बेस्ट, मग हा रोल तूच कर. कारण तो रोल एक तर थ्रू आउट आहे पिक्चरमध्ये. दुसरा माझा स्वार्थ होता की हा 15-20 दिवस माझ्याबरोबरच राहणार, म्हणजे मला हा सीन खटकतो, रिराईट करून दे, हा काढून टाक सीन, एक नवा सीन लिहून दे, असं करायला तो माझ्या हाताशी असेल. या स्वार्थामुळे मी त्याचं कास्टिंग केलं. इतरांचं कसं कास्टिंग होतं, प्रत्येकाला कसं नाही, वाचता क्षणी ज्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर आल्या त्या ह्याच मंडळी होती, म्हणजे हीच सगळी मंडळी होती. म्हणजे सविता प्रभूने सगळ्यात पहिल्या डोक्यात आला माझ्या. एक म्हणजे मला त्यांच्यावर खूप वर्ष काम करायचं आहे, आम्ही कधी कामच नव्हतं केलं एकत्र. रात्र मला त्यांना डिरेक्ट करायचं होतं, पण या निमित्ताने कामही करणं झालं. कारण फारच उत्तम अभिनेत्री आहेत आणि बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर येत आहेत. सो त्यांचं तर कास्टिंग वाचता क्षणी कन्फर्म होतं, त्यांचा होकार येणं फक्त बाकी होतं, तो आला, लगेच आला. आणि जसं मी आत्ता म्हणालो की 3 पिढ्या आहेत या चित्रपटात, तर सगळ्यात जी मोठी पिढी आहे आईची ती सविता प्रभूने, त्यांच्यानंतरची पिढी मी काम करणार नव्हतो चित्रपटात, पण ज्या अभिनेत्याला विचारणार होतो त्याच्याबद्दल काही फार पॉझिटिव्ह रिॲक्ट झाले नाहीत प्रोड्युसर. मग मी जरा बुचकळ्यात पडलो आणि मग सगळ्यांनीच मला असं आग्रह केला की तूच कर. आणि मी तोपर्यंत नरेशन्स देत होतो, यांची वर्कशॉप चालू होती, तर मला असं वाटलं की बरा करू शकतो मी हा रोल. म्हणजे माझ्यातल्या दिग्दर्शकाला असं वाटलं की मला जमू शकतं हे, कारण फार तलवारीच्या धारेवरचा रोल आहे तो, त्याची डिग्निटी, त्याचा बॅलन्स गेला त्या रोलचा तर संपला चित्रपट. त्यामुळे डिरेक्टर म्हणून मला माहिती होतं की तो किती डिग्निटीनी प्ले करायचा आहे रोल. त्यामुळे मी म्हटलं की चल मीच करतो म्हणून. आणि पुढची पिढी हवी होती म्हणून मग अभिनय, शाल्व आणि ऋतिका, आणि या तिन्ही पिढ्यांची कम्युनिकेट ठेवणारी एक स्ट्रॉंग सशक्त अभिनेत्री हवी होती, म्हणून गौरीचं नाव सुचलं. गौरीचा संबंध या तिन्ही पिढ्यांशी आहे चित्रपटात, डायरेक्ट संबंध. त्यामुळे अशा पद्धतीने कास्टिंग झालं. गौरी जसं दादा म्हणाला की तिघांची जुळवून आणून तिघांची कनेक्ट राहून इंडस्ट्रीमध्ये पण वयोमानानुसार, अभिनयानुसार त्यात जसं 3 पिढ्या झाल्या त्या तिघांची तू कम्युनिकेट आहे, सिनेमात पण आहे, तर नेमकं तिघांना सांभाळून घेणं, मग ते तिकडे लंडनला असेल, आता प्रमोशनच्या वेळेला असेल, कसं सगळं मजा येते, कसं जुळवून आणते? मजा खूप येते, सांभाळून घ्यावं लागत नाही. कारण आमचे जे प्रोड्युसर आहेत निनाद सर, अंबेव सर, त्यांनी खूपच सुंदर टीम आमच्या पाठीशी ठेवलेली आहे, जी आमची वेळोवेळी व्यवस्थित काळजी घेते. आणि जसं प्रसाद सर म्हणले तसं की सिनेमात 3 पिढ्या आहेत आणि आपल्याला ज्या पिढीबद्दल आत्ता गेल्या कैक पिढ्या किंवा वर्षानुवर्ष जे वाटत आलेलं आहे त्याला थोडासा छेद देणारा हा सिनेमा आहे. कारण ना आपल्या घरात आपली आजी एक काहीतरी वागत असते, तिला बघून आपली आई वाढत असते आणि तेच संस्कार आपोआप होतात, कोणी सांगत नाही हे असंच करायचं असतं. माझ्या आईने हे केलं. आमच्या घरी 7ला जेवतात म्हणजे जेवतात. प्रेमाची व्याख्या ही आहे अरेंज मॅरेज तर अरेंज मॅरेज. त्यानंतरची पिढी जी येते ती बोलायला लागते आणि ती सांगते मला डॉक्टर नाही व्हायचंय, मला शिक्षिका व्हायचंय, किंवा मला हा मुलगा आवडतो तर तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन. आणि ते जर कम्युनिकेशन खूप प्रामाणिकपणे झालं तर ती सगळी कुटुंब, आज आपण बघतोय की खूप सुंदर सुंदर उदाहरणं आहेत सगळ्यांसमोर अशा कुटुंबांची. मी स्वतः ज्या घरात वाढले तिथे कुटुंब पद्धती अशाच पद्धतीची मी बघत आले, शिक्षणाच्या बाबतीत काय, प्रेमाच्या बाबतीत काय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की स्क्रिप्ट निवडताना पण माझ्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं होतं की ही जी व्यक्तिरेखा मी साकारते आहे, जिचं नाव गौरी आहे, तिचं कम्युनिकेशन भयंकर स्ट्रॉंग आहे.
ती खूप प्रामाणिक आहे. तिला जे जे वाटते त्याला काहीही शुगर कोट न करता ती व्यवस्थित ते कन्वे करू शकते. मग ती अभिनय शाल्व आणि रितिका बरोबर असेल किंवा प्रसाद सरांबरोबर असेल किंवा सविताताईंबरोबर असेल. कारण कधी कधी जेव्हा वय वाढत जातं ना तेव्हा आपण त्यांच्याकडनं खूप मच्युरिटीची अपेक्षा करतो, पण ते बाळ होत जातात. त्यांना खूप प्रेमाने आणि त्यांना खूप कुरवाळून कधी कधी सांगायला लागतं. जसं आपण आपल्या आईच्या बाबतीत पण अनुभवतो की तिला मिठीत घेतलं की अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि आपल्याला माहीत नसतं, पण आपण खूप जेव्हा वेगळ्या पद्धतीने हँडल करतो तेव्हा अच्छा इतका सिम्पल प्रॉब्लेम होता. आणि अनाहूतपणे माझ्यात ती मॅच्युरिटी आली की आज मी मुलगी आहे, माझी आई आहे, पण मी प्रेमाने समजावते. तर सिनेमात पण असे बरेच टप्पे येतात जिथे तुला असं वाटेल की ही तिच्या वयाचं वागेल, ही थोडी बावळ्यासारखी वागू शकते, पण तेव्हा ती सगळ्यात मच्युअर वागते. आणि म्हणून मला हे पात्र साकारताना मजा आली, चॅलेंजिंग वाटलं. आणि खरं खूप मनापासून सांगायचं तर आत्ता आपण ज्या ज्या पिढ्यांबद्दल जे जे वाटत आलेलं आहे ना ते मोडत मोडत आम्ही तो सिनेमा रचलाय. आणि त्यात कुठेही प्रिचीनेस नाही आहे, फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा आहे आणि सगळ्यांचा प्रेमावर विश्वास आहे. असं ते कुटुंब आहे आणि ते लंडनमध्ये आहे, त्यामुळे त्यांची एकी हा त्यांचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे असं मला वाटतं, जो आमचाही आहे. जे म्हणाला असतो की ऑफ स्क्रीन तर आमची पण केमिस्ट्री खूप जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्यासाठी काही एक्स्ट्रा एफर्ट्सच नाही घ्यावे लागले. अगदी डे वनपासनं आम्ही सगळेच खूप सिन्सिअरली काम करतोय. माहिती आहे की आपण इतक्या दिवसांमध्येच हा सिनेमा शूट करणार आहोत. त्यासाठी लागणारी तयारी, सगळ्यांची वाक्यपाठ असणं किंवा इथून आता हा सीन इथे असणार आहे, ह्याच्यानंतर शिफ्टिंग आहे, तोपर्यंत आपण आपले सीन्स वाचून घेऊया किंवा काय, अगदी छोट्या छोट्या गोष्टी. आणि मला त्यात खूप कौतुक वाटतं रितिकाचं सगळ्यात जास्त, कारण ती सगळ्यात लहान आहे आणि ती अरे खूप समजूतदार आहे आणि ती खूप प्रोफेशनल आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की खरंच ह्या पिढीकडनं किती शिकण्यासारखं आहे. आपण एक उगा जेनझी म्हणजे ह्यांचं एक अगदी अतिच आहे वगैरे असा झोन घेतो कधी कधी, पण ती फार गोड आहे. ॲट द सेम टाइम तिला कळतं कुठे काय बोलायचंय, आत्ता किती वेळात रेडी व्हायचंय, चटाचटा आवरायचंय. अजिबात तिच्याकडे मला नाही कळलं वगैरे हे अजिबात हा झोनच नाही आहे जो आपण एक 23-24 वर्षांच्या मुलींमध्ये एकेकाळी बघितलेला आहे की त्यांना नाही समजत किंवा काय. तर मला असं वाटतं की ह्यांच्यातला हा खूप पॉझिटिव्ह बदल आहे जो सिनेमा करताना फिल्म मेकिंगसाठी खूप कामी येतो असं मला वाटतं. रितिका शाल्व आणि अभिनय तुमची लहान पिढी म्हणून तिघांना एकत्र कॅरेक्टर नेमकं त्या सिनेमामध्ये येते, तर मला तरी एक भन्नाटच वाटतंय कॅरेक्टर शाल्वाचं. तो मी सांगितलं प्रत्येक आपण पॅडोशी सांगणं आणि त्याचबरोबर एक दिग्दर्शक म्हणून आणि सहकलाकार म्हणून प्रसादकडून तुम्हाला काय या लंडनच्या वारीमध्ये किंवा लंडनच्या या सगळ्या प्रवासात काय तुम्हाला आवडलं, काय शिकायला मिळालं, मला जाणीवपूर्वक हवं तिघांकडून. सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे एकतर मी पहिल्यांदा एका अशा दिग्दर्शकांसोबत काम करतो जे अभिनेते सुद्धा आहेत. सो त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींची म्हणजे जे नुआन्सेस असतात, ज्या काही बारीक गोष्टी असतात किंवा कदाचित एका ॲक्टरची मेंटॅलिटी एखादी सीन करताना काय असू शकते, त्या दिवशी काय असू शकते, ह्याची जाण त्यांना खूप उत्तमरित्या आहे. त्यांचा 100वा सिनेमा आहे. सो त्यावेळेला मग एक खूप उत्तम गोष्ट जी त्यांनी मला शिकवली, जी आजतगत लक्षात आहे माझ्या, ते एकदा मला वाचन करताना म्हणले की तू ठरवू नकोस तू काय करणार आहेस, तू फक्त लक्षात घे तुला काय करायचं, पण ठरवू नकोस आणि तू डायरेक्ट कर. आणि मला आज तेव्हा तो दिवस आणि आत्तापर्यंत जे पण मी शूट केलंय किंवा जे पण मी प्रयोग केलेत त्याच्यामध्ये मी जे न ठरवता गोष्टी केल्यात ते खूप जास्त सक्सेसफुल झाले, ते जास्त लोकांना आवडलेत. सो आय थिंक ती सगळ्यात मोठी शिकवण्याची सरांनी मला दिली आहे. आणि कॅरेक्टरविषयी सांगायचं म्हणजे आम्ही नवीन पिढी आहोत लंडनमध्ये का राहणारे, यंग पिढी किंवा लहान पिढी असं म्हणता येईल. बट एक गोष्ट मी जेव्हा तिथे लंडनला पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा नोटीस केली होती की जे मराठी फॅमिलीज आहेत, जी आमच्या वयाची जी मुलं आहेत तिकडे, त्यांना मराठी येतं आणि त्यांना इंग्लिश येतं, त्यांना हिंदी येत नाही. ते त्यांच्या कल्चर आणि त्यांच्या रूटशी खूप जोडलेले असतात. कारण जेवढा माणूस बाहेर राहतो, जेवढा तो NRI असतो, तेवढाच तो त्याच्या रूट्सशी जास्त काय म्हणतो कनेक्टेड असतो. म्हणजे उदाहरणार्थ जे DDLJ मध्ये अमरीश पुरी दाखवलेत की ते जेवढे रूटेड असतात तिकडे राहून सुद्धा लंडनला इतकी वर्ष, तशी तिथे अनेक लोक आहेत. सो आय फील की ही फॅमिली पण तुम्हाला जी दिसते या सिनेमामध्ये, ती लंडनला राहून सुद्धा, लंडनमध्ये शिक्षण करून सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा ती अतिशय रूटेड आहे महाराष्ट्राच्या मातीशी. त्यामुळे ती वडापावचा बिझनेस तिकडे चालवते. सो ते आता आमचे डायनामिक्स काय आहेत, माझे प्रसाद सरांसोबत डायनामिक्स काय आहेत, माझ्या गौरी सोबत डायनामिक्स काय आहेत, सविता मावशीसोबत काय डायनामिक्स आहेत, हे तुम्हाला ऑब्व्हियसली सिनेमा बघितल्यावर कळेलच. पण ते ज्या प्रकारे बांधलंय
आमच्या लेखकांनी ते अतिशय उत्तम आहेत. सो ते बघताना तुम्हाला एक फ्रेश फील येईल, कारण या वर्षात तसं बघायला गेलं तर फॅमिली फिल्म्स तशा आलेल्या नाही आहेत, वेगवेगळ्या विषयाचे आलेले आहेत. एक फॅमिली फिल्म आय थिंक हवी होती, त्याची कमतरता किंवा त्याची जागा वडापाव भरून काढेल अशी माझी आशा आहे. मी अंगद नावाचं कॅरेक्टर करतोय आणि तू म्हटलंस तसं हो, हे जरा थोडंसं एक वेगळं आहे कॅरेक्टर. मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी घटना घडते आणि त्या घटनेमधली 2 पात्र जी असतात त्यांच्यासाठी ती घटना सिरियस आहे, पण बघणाऱ्यासाठी ती विनोदी घटना आहे. सो हा जो एक सिनॅरिओ आहे तो मला एक्सप्लोअर करायला मिळाला आणि त्याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. मला खूप इंटरेस्ट होता ह्या सॉर्ट ऑफ सिच्युएशनमध्ये एकदा तरी काम करण्याचा. हे कॅरेक्टर माझ्या थोडंसं मी आजपर्यंत जे काही केलं आहे त्या बॉक्सच्या बाहेरचं आहे. सो ते करताना खूप मजा आली. आणि अभिनय जसं म्हटला की प्रसाद सर हे ॲक्टर डिरेक्टर आहेत. सो ते जेव्हा क्राफ्ट करतात एखादा सीन, तो सीन क्राफ्ट केलेला बघताना खूप काही छोटे छोटे न्यूअन्सेस शिकायला मिळतात आणि जे मला नक्की मिळाले. गुड वन. एकतर मला जेव्हा या सिनेमासाठी फोन आला आणि जेव्हा मला कळलं की प्रसाद सरांचा सिनेमा आहे, तेव्हा मी काहीच विचारलं नाही की काय गोष्ट आहे, काय कॅरेक्टर आहे, हे काहीच न विचारता मी अर्थात डायरेक्ट हो म्हटले. कारण असे काही लोक असतात की ज्यांच्याबरोबर आपल्याला काम करायची खूप इच्छा असते आणि मी खूप ग्रेटफुल आहे की एवढ्या लहान वयात ती इच्छा पूर्ण झाली. आणि म्हणजे फक्त एक दिग्दर्शक म्हणूनच नाही, फक्त एक ॲक्टर म्हणूनच नाही, पण एक डिरेक्टर म्हणून सुद्धा. सो मी खूप खुश आहे. आणि मला त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं, शिकायला तर खूप काही मिळालं. म्हणजे फक्त ते आमच्या प्रोसेसमध्येच नाही, पण इव्हन प्रमोशन्समध्ये पण ते ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीने संवाद साधतात, ज्या पद्धतीने स्वतःला कंडक्ट करतात, तर ही गोष्ट खरंच त्यांच्याकडून खूप घेण्यासारखी आहे, खूप शिकण्यासारखी आहे. आणि त्यांनी आमचं खूप छान वर्कशॉप घेतलं होतं, ज्यामध्ये आम्ही असं म्हणूयात अगदी नाटकासारखी तालीम केली होती, रीडिंग्स केली होती. त्याच्यानंतर तिथे जाऊन आम्ही सीन ब्लॉक करायचो आणि सरांना खूप परफेक्ट माहिती आहे की या ॲक्टरला काय सांगितल्यावर त्याला एक्झॅक्टली कळेल. त्यामुळे त्यांचं ब्रीफिंग खूप प्रिसाईज आणि एकदम असं करेक्ट असतं की म्हणजे ते एखादं काहीतरी सांगतात आणि आपल्याला लगेच स्ट्राईक होतं की अच्छा हे करायचं आहे. त्यामुळे ही पण खूप भारी गोष्ट होती. सो आम्ही जेव्हा सेटवरती होतो तेव्हा कुठेच काही कन्फ्युजन नव्हतं, बऱ्यापैकी क्लॅरिटी होती की आपलं पात्र काय आहे, आपल्याला काय डिलिव्हर करायचं आहे. आणि माझ्या पात्राचं नाव आहे काव्या. सो या गोड कुटुंबामध्ये काहीतरी तिखटपणा ॲड करणारं हे पात्र आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की आमच्या शर्टवर ही मिरची आहे खाली, सो या गोष्टीतली मिरची मी आहे असं म्हणता येईल. पण आम्ही मुद्दामून आमच्यातली नाती काय आहेत, कोण कोणाबरोबर आहे, पेअर्स काय आहेत, हे मुद्दामून आम्ही रिव्हील नाही करत आहोत, कारण ती खरी मजा आहे. आणि माझा तर एक्सपिरियन्स खूपच कमाल होता. आणि ही फिल्म खूप अनप्रेडिक्टेबल आहे, त्यामुळे ही लोकांना बघायला मज्जा येणार आहे आणि पूर्ण फॅमिलीसोबत बघण्यासारखी फिल्म आहे. गौरीचं कौतिला माहिती आहे, माझ्या मनात खूप खूप कौतुक आहे. आणि हे तू सुरुवातीला असं म्हणालास त्याच्यामुळे आता मी आता प्रेशर आलंय. गौरीचं कौतुक करायचं झालं तर मी असं म्हणेन की खरं तर मी तिला गौरी ताई असंच आहे माझ्या मनातून, पण ते असं ताई म्हटल्यावर उगाच असं ऑड वाटतं आणि असं वाटतं की म्हणजे यांच्यात काय खूप एज डिफरन्स आहे का वगैरे असं वाटतं, म्हणून मी तिला ताई म्हणत नाही. पण माझ्यासाठी ती खरोखर मोठ्या बहिणीसारखीच आहे. आणि ती असं म्हणते की तिने काही सांभाळून नाही घेतलं वगैरे, पण मला असं सांगायला आवडेल की तिने प्रमोशन दरम्यान खरंच मला खूप सांभाळून घेतलंय. मुंबईमध्ये भारतात सिनेमा चित्रित करण्याची अभिनेता म्हणून असेल, दिग्दर्शक म्हणून असेल, तो ते एक वातावरण आणि लंडनमध्ये सिनेमा दिग्दर्शित करणं, अभिनय करणं, काय नेमकं तुला प्रामुख्याने तांत्रिक फरक असेल, सामाजिक फरक असेल, काय तुला दिसतं तिथं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोल्युशन नाही आहे, त्यामुळे सिनेमा दिसतो खूप फ्रेश. म्हणजे तुला पार्टिकल दिसतं शूट करताना काय, किंवा इतक्या ब्युटिफुल फ्रेम्स आहेत, कुठेही कॅमेरा लावतो, इतकं अप्रतिम मेंटेन ठेवलेलं आहे सगळंच, तिथली घरं, तिथल्या वास्तू सगळ्या. आणि त्याच्यामुळे काय होतं की वातावरण फ्रेश राहतं, एक वेगळी एनर्जी येते.
आपल्याकडे उकाड्यामुळे म्हणा किंवा इतर ट्रॅफिक आणि या सगळ्या समस्यांमुळे एक काही काळाने असा थकवा जाणवतो ना, तो तिकडे जाणवतच नाही. आणि दिवस मोठा, त्यामुळे जास्त वेळ शूटिंग करता यायचं, लाईट जास्त मिळायचा आणि जास्त वेळ शूटिंग करून सुद्धा थकवा जाणवायचा नाही. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही 1.5-2 तास जेवता जेवता टाइमपास करायचो, मग झोपायचो. तरी सकाळी वेळेत उठायचो, सगळे वेळेत पोचायचो, फ्रेश. फार मजा येते तिकडे शूट करायला. जे ब्युरोक्रेट्सच्या लेवलला जे परमिशन्स पासून म्हणा इतर जे सगळे तांत्रिक अडचणी म्हणा ते सगळं वन विंडो आहे, एक अंडर वन रूफ सगळं. म्हणजे तिथे रस्त्यावर शूटिंग करत असताना एक पोलीस तुम्हाला त्रास द्यायला येत नाही, विचारायला येत नाही, काही नाही. तुमच्याकडे तो त्यांच्या परमिशनचा कागद असेल, संपला विषय. तू परमिशन शिवाय शूटिंग करूच शकत नाहीस कुठे, कारण त्यांचे एवढे सगळे CCTVs आणि सगळे लागलेले आहेत ना. सो तसं तू करू शकत नाहीस. पण एकदा तुझ्याकडे परमिशन्स असतील त्यांच्याकडच्या सगळ्या, तर तू म्हणजे अत्यंत सुविहित सुरळीत सगळं पार पडतं, कसलाच त्रास नाही. जसं प्रसाद मगाशी म्हणाला की पहिल्या 6-7 दिवसांमध्ये तू फर्स्ट ड्राफ्ट लिहून आणलास. आता तर सिनेमा जाऊ नये त्यामुळे मग पटकन लिहून ठेवला बसला अशी लिहायला, आणि तो मी पूर्ण करून दिला. त्याला तो आवडलाही आणि काही बदल हवे म्हणून तुला कास्टिंग केला आणि सोबत घेऊनही गेला. नेमकी लिहिण्याची तुझी प्रोसेस काय होती आणि तिकडे गेल्यानंतर कशा प्रकारचे बदल केले, करावे लागले, नाहीला जाणे, कल्पकदृष्ट्या काय नेमकं तुमच्या दोघांचं ट्युनिंग पण त्यात ऐकायचं. नाही, ट्युनिंगचा फायदा आम्हाला पहिल्या चित्रपटाने झाला, ज्या चित्रपटासाठी आम्ही गेलो होतो बेसिकली तिकडे दुसऱ्या. त्या तिथून ट्युनिंग जुळली, त्यामुळे तेव्हा कळत होतं की एक्झॅक्टली. सॉरी डिस्टर्ब तुला करतो, मी इंटरप्ट करतो. ज्या चित्रपटासाठी आम्ही गेलो होतो तो सायको थ्रिलर आहे, अत्यंत डेंजरस चित्रपट आहे. आणि माझी भूमिका तर म्हणजे कमालीची डेंजरस. आणि तो चित्रपट पण ह्यांनी लिहिला होता आणि तो वाचून मी भयंकर इम्प्रेस झालो होतो. आणि अशा जॉनराचा चित्रपट लिहिणारा माणूस एक अशी गोष्ट ऐकवतो जी कम्प्लीट दुसऱ्या टोकाची आहे, तर ते माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग होतं. तर तो पण मला वाटतो की हा नुसतीच गोष्ट सांगतोय का कागदावर पण तसं उतरवतोय, ते बघायला पाहिजे. जसा सायको थ्रिलर त्यांनी उतरवलाय कागदावर, तशी ही गोष्ट पण उतरवतोय का ते बघणं. आणि ते जास्त कौतुकास्पद आहे की एका बाजूला तो ट्रॅप सारखा सिनेमा पण लिहितोय आणि दुसऱ्या बाजूला वडापाव सारखा सिनेमा पण लिहितोय. आता तेव्हा ट्युनिंग तिथे जुळलं होतं, तिथे माणूस कळाला होता. तर माणूस कळल्यामुळे काय होतं की हा एक्झॅक्टली काय हवं माझ्या दिग्दर्शकाला हे तेव्हा कळलं होतं. आणि मला कुणी प्रश्न विचारला की कसं लिहिलंस, काय लिहिलंस, तर मला बेसिकली आजही मी त्याचं तेच उत्तर देतो की काही पात्र येतात, कानामध्ये कुजबुजतात, मी स्टेनो आहे फक्त, दॅट्स इट. सो त्या पद्धतीत ते लिखाण सुरू झालं. आणि असं नाहीये की सिनेमा आता तर जाईल म्हणून पटकन लिहून टाका. मुळात गोष्ट जेव्हा माझ्याकडे कुठलीही कल्पना जर माझ्याकडे असेल तर ती खूप विस्तारित स्वरूपात लिहिलेली असतेच माझ्याकडे ऑलवेज. म्हणजे त्याचं 15 ते 16 पेजर लिहिलेलं होतं माझ्याकडे. हां, मान्य आहे की ते 1-1.5 वर्षापूर्वी लिहिलं असल्यामुळे त्यात आत्ता काळानुसार त्याच्यात बदल व्हायला हवेत. ते बदल करून नंतर मग एक ड्राफ्ट काढला मी त्याचा, आणि जे खूप माझ्यासाठी चांगलं होतं. आणि कारण की येताच आम्ही पात्र कशी असायला हवीत याच्याबद्दल एक चर्चा झाली होती. मी जी पात्र सांगितली होती त्यात प्रसाद म्हणे की आपण एखाद पात्र असं करूया, एखादं असं करूया. मग एक गोष्ट अजून ऍड झाली त्याच्यामध्ये की आपण त्यांचा असं एक बिझनेस असायला हवा, काहीतरी असायला हवा. आणि अचानक तिथे फिरता मग वडापावचाच बिझनेस का नको करूया. आणि मग त्यानुसार मग घरी आल्यानंतर एक ड्राफ्ट तयार झाला. म्हणजे आता हे सांगायला हरकत नाही, आम्ही एक अगोदरच आपली काही ट्रिप्स प्लॅन असतात बघ, तशी बायकोसोबत एक ट्रिप प्लॅन होती. तिथे जाऊन पण मी लिहितच होतो. तर ती मला म्हणाली तू इथे मला आणलंच का. मला तिकीट्स बुक होते, हॉटेल बुक होतं, का ऑप्शन नव्हतं. रश्मी नावाची आमची EP आहे, ती डोक्यावर बसली होती, कधी देतो प्रसाद दादा विचारतात. तर ते टेन्शन पण होतं. आणि दुसरं की प्रसाद दादासोबत हा सिनेमा आपल्याला आज करायला मिळतोय, उद्या परत ही संधी चालून येईल नाही येईल माहिती नाही. त्याच्यामुळे कदाचित देवाने सरस्वतीने ते लिहून घेतलं माझ्याकडनं आणि झालं असं म्हणायला हरकत आहे. कारण मी पण हा अनुभव पहिल्यांदा घेतलाय. एवढा पटकन सिनेमा, म्हणजे पटकथा आणि संवाद लवकर लिहिण्याची सवय असल्यामुळे काही हे नव्हतं, त्यामुळे ते होऊन गेलं असं म्हणायला हरकत नाही.
तर मग वडापावचं इंटिग्रेशन आमचं म्हणलं की नंतर तो एक बिझनेस त्याच कुटुंबाचा नाही नंतर सिनेमा संपल्यानंतर नाही, गोष्ट जेव्हा गोष्ट ऐकवली ना मी प्रसाद दादाला, तेव्हा पण आमचं डिस्कशन चालू होतं तिथे त्या पहिल्या पिक्चरच्या. वडापाव म्हणून त्याचं नाही, माझं आहे. हा, म्हणून ते इंटिग्रेशन कसं झालं? ते इंटिग्रेशन असं झालं की त्यांचा एक काहीतरी तर कशासाठी ते लंडनमध्ये आहेत याचं एक ठोस कारण पाहिजे, बरोबर. दुसरी गोष्ट अशी की तिथे ऍक्च्युली श्रीकृष्ण वडापाव नावाचं काय म्हणतात त्याला हॉटेल आहे, आणि जे खूप चालतं, जे आमचे तिकडचे वडापाव पार्टनर आहेत, सोनी नावाचे आमचे मित्र दोन, ज्यांचा श्रीकृष्ण वडापाव आहे, तर ते त्या शूटिंगच्या दरम्यान पण आमचे, ते माझे खूप जुने मित्र आहेत माझे पुष्करचे. सो त्यांची गाठभेट लंडनला गेली की कायम होतच असते. तर आम्ही म्हटलं की मी अरे असा एक चित्रपट करतोय, तर त्याच्यात मी श्रीकृष्ण वडापाव वापरू शकतो का. तो जर का म्हणला असता नाही, तर मला बिझनेस बदलायला लागला असता, टायटल पण बदलायला लागला असता. पण मला 99.99% गॅरंटी होती की तो हो म्हणणार, कारण त्यात नुकसान काहीच नाहीये त्याचं. तो म्हटलं हो. मी म्हटलं बघा, मी चित्रपटाला वडापाव असं नाव देणार. तो म्हटलं डन. आणि मग मी नाव दिलं, आणि मग तो बिझनेस कन्फर्म झाला, आणि मग त्यांनी त्या अकॉर्डिंगली सगळं फिरवलं. तोपर्यंत त्यांचा फॅमिली बिझनेस काय आहे याचा उल्लेख येत नव्हता चित्रपटामध्ये. तो येणं फार गरजेचं होतं की कशासाठी ते आहेत तिथे इतकी वर्ष, कोणी सुरू केला आहे हा बिझनेस इथे, त्या माणसाचं काय आहे, आणि मग ह्यांनी तो कंटिन्यू का केला आहे, आणि मग ते कुटुंब कसं त्याच व्यवसायामध्ये सगळं गुंतलंय आणि गुंफलंय पण. आणि मग त्याचं एक छोटंसं क्लॅरिफिकेशन शेवटी एका वाक्यात येतं, जे ट्रेलरमध्ये पण आलंय की वटपौर्णिमेला बायका म्हणतातच की वडा पाव, पण यांच्याकडे सण कोणताही असो समोर असतो वडापाव. तर ते पण वाक्य काय ते चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. विविध तांत्रिक कारणासाठी सिनेमे लंडनमध्ये शूट होतात, पण ते जेन्युइनली त्याला एक कारण मिळावं, त्या गोष्टीला आधार मिळावा. बरोबर बरोबर. अभिनय, तुझ्याकडे पुन्हा येत आहे की तुझा सेकंड टाइम अभिनंदन दशावतारासाठी. खूप चांगला सुरू आहे. आताही लोक ओढदोड त्याची बॉक्स ऑफिसवर करतोय, हिंदीच्या बरोबरीने तो पुढे जातोय, हिंदीला मागे टाकून स्क्रीन सुद्धा, त्यासाठी अभिनंदन. आता सिनेमानंतर काय नेमका गोष्टी बदलल्या आहेत, मग अधिक फोन येत आहेत काय? नेमकं त्याचं कारण असं की जेव्हा प्रसाद दादामध्ये मागच्या काही इंटरव्ह्यूला प्रसादाने वाक्य वापरलं की उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. मी आधी पण तोच अभिनेता होतो, आजही तेच काम करतोय आणि पुढेही तेच करत राहणार, पण ते सक्सेस त्या एका सिनेमाला मिळणं आवश्यक असतं. तसं तुझ्या बाबत ते आज घडणं दिसत, सिनेमाच्या बाबत आज घडणं दिसते. काय नेमकं बदललंय सगळं तुझ्याकडे? सी, एक गोष्ट जी मला जाणवली, ती गोष्टी अशा फार बदलल्यात असं नाहीये, कारण ते यश माझ्या एकट्याचं नाहीये, त्या संपूर्ण टीमचं आहे. आणि त्याच्या सगळ्यात जास्त ते यश कोणाचं आहे तर दिलीप काकांचं आहे. सो आम्ही त्या यशाचे छोटे वाटेकरी आहोत. छोटे होतो आम्ही आमचं फार ते हे नाहीये, पण आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग असू शकलो. तो आमचा आनंद आहे. बाकी काय त्या सगळ्या गोष्टी जे तू बोलला ते आहेतच, म्हणजे ते कुठल्या इंडस्ट्रीमध्ये नाही आहेत, ते इनफॅक्ट इथे जास्तच आहेत. सो त्यामुळे आय फील की जर कोणाला सगळ्यात जास्त फोन येत असतील, कोणाला सगळ्यात जास्त लोकांच्या विशेष येत असतील, सो दॅट इज दिलीप काका ॲट द एंड ऑफ द डे. कारण सिनेमा त्यांचा आहे. ही इज द हिरो, ही इज द एव्हरीथिंग अबाउट दॅट फिल्म. सो अगेन तेच की खूप आनंद आहे की त्या सिनेमाचा कुठेतरी आपण एक छोटासा भाग होऊ शकलो, आणि लोक आपल्याला त्या सिनेमात नोटीस करतायत, लोक आपल्या कामाचं कौतुक करतायत. हे माझ्यासाठी खूप आहे, कारण ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही तुमच्या क्राफ्टवरती काम केलेलं असतं. तुम्ही तो रोल छोटा, म्हणजे इतर ठिकाणी मी लीड करतोय, पण तिथे मी तो छोटा रोल चूज केला. त्यात परत कुडाळला जाऊन शूटिंग करायचं, सगळ्या नाटकाच्या तारखा मॅनेज करायच्या होत्या. या सगळ्यांमध्ये ते नाही म्हटलं तरी थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशन असते तुमच्यासाठी. ते कॅरेक्टर वेगळं काहीतरी होतं, अशा प्रकारचं कॅरेक्टर मी केलेलं नव्हतं. सो ते सगळं ते जुळवून यायला, सगळ्या गोष्टी व्हायला वेळ लागला, आणि ते आता इतक्या छान रीते लोक एक्सेप्ट करतायत, हे बघून खूप बरं वाटतंय. 100 नंबरी आता तुझा 100वा सिनेमा आहे. 106, 107 पुढे 5 रिलीज होणं शूट झालेले आहे. 100 पर्यंत पोहोचणं काय म्हणजे प्रसादला काय वाटतं ते 100 नंबरपर्यंत पोहोचण्यापर्यंत? मला काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे. मला अजूनही तो
म्युझिक तिथे गाणारा प्रसादही आठवतो, मग दिग्दर्शक प्रसाद ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बनवणारा तोही आठवतो, आम्हाला दिघेही आठवतात. सगळ्यात वेगवेगळ्या रंगछटा दिसतात. तुला तुझ्यातला प्रसाद या सगळ्या प्रवासात कसा दिसतोय? मागे पण मी एकदा कुठेतरी बोललो, मला आठवत नाही, की आयुष्य तुम्हाला कुठल्या क्षणी काय देईल तुम्ही सांगू नाही शकत. म्हणजे मी मुंबईत आलो दिग्दर्शक व्हायला, झालो ॲक्टर, आणि मला सगळ्यात मोठा पहिला पुरस्कार मिळाला तो गायक म्हणून. सो दिस इट्स अ डेस्टिनी, इट्स म्हणजे पार्ट ऑफ अ गेम, पार्ट ऑफ अ लाईफ. तुला मला असं वाटतं की जे समोर येईल ते प्रामाणिकपणे करणं फार महत्वाचं आहे. या सगळ्या प्रवासात मी जे शिकलो ते की जर मी दिग्दर्शक होण्याचं स्वप्न उराशी घेऊन 96-97 साली मुंबईत येतो आणि पहिला सिनेमा दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळते 2009 साली, तो पण जॉईंट मी आणि पुष्कर. त्याच्यानंतर परत 7 वर्ष जातात आणि 2016ला परत संधी मिळते पहिली इंडिव्हिज्युअली कच्चा लिंबूसाठी. म्हणजे 18, 19, 20 वर्ष ते स्वप्न फक्त मनातच आहे. आणि ते स्वप्न मनात ठेवून बघता बघता आज 100 चित्रपट झाले अभिनेता म्हणून. सो तू काय मनात ठेवून येतोस, डेस्टिनी तुला काय देतेय आणि तू कुठे जाऊन पोचतोयस, हे सगळं तुझ्या हातात नाहीये, ते तो घडवतोय. म्हणजे पण तुला तुझ्या वाट्याला जे येतंय, तुझ्या समोर जे येतंय, त्याच्यात तू किती प्रामाणिक आहेस हे फार मॅटर करतं असं मला वाटतं. आणि अगदी ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी जे येईल समोर ते खूप प्रामाणिकपणे केलं. मग कुठलंही मीडियम असो, टेलिव्हिजन असो, नाटक असो, सिनेमा असो, जे माझ्या समोर आलं ते मी प्रामाणिकपणे करत राहिलो. मला मोहन जोशी एकदा असं म्हणाले होते की तू हिरो करतोस, तू विलन करतोस, तू गेस्ट अपीअरन्स करतोस, तू कॉमेडी करतोस, सगळं करतोस, तू सॉलिड वर्सटाईल आहेस तू, पण किती वर्ष? तर मी म्हटलं म्हणजे काही काळात तू किती वर्सेटाईल आहेस ते लोकांना कळतं. लोक फार हुशार आहेत, चाणक्य आहेत, प्रेक्षकांना कळतं की अरे हा सगळंच करतो. आता म्हटलं म्हणजे मला नाही कळलं. ते म्हटले त्या फेज नंतर तुला कुठला निर्माता आणि कुठला दिग्दर्शक रिपीट करत राहतो त्याच्यावर तुझा सक्सेस रेशो अवलंबून आहे. तर ते इतकं कोरलं गेलं माझ्या मनावर आणि मी तसं वागण्याचा आजतागायत प्रयत्न केला, इथून पुढेही करत राहीन. आणि मी कालच विचार करत होतो की आहेत बऱ्यापैकी काही माणसं आहेत ज्यांनी मला रिपीटेडली काम दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला, आणि याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांनी मी ज्या रूपात येतोय त्या रूपात मला स्वीकारलं. नाही तर हा प्रवास अशक्य होता केवळ. म्हणजे तुला जर आठवत असेल तर वादळवाट सारख्या मालिकेमध्ये मी भास्कर नावाची भूमिका करतो, जी अत्यंत साधी, सोशिक, सहनशील अशी व्यक्तिरेखा होती. ती सिरियल संपता क्षणी अवघाची संसारचा हर्षवर्धन भोसले आला, जो अत्यंत डार्क होता, ग्रे होता खूप. तर भास्कर नंतर इमिजिएट हर्षवर्धन भोसलेला प्रेक्षकांनी स्वीकारलं. हर्षवर्धन भोसले चालू असताना आणि ती मालिका संपत असतानाच सारेगमप सुरू झालं आणि प्रेक्षकांनी मला गायक म्हणून पण स्वीकारलं. सो ते हर तऱ्हेने मला स्वीकारत राहिले. ही फार मोठी आणि जमेची गोष्ट असं मला वाटतं. नाहीतर हा प्रवास फार अवघड असतो. तुम्हाला लोकांनी स्वीकारलंच नाही तर तुमच्या करण्याला काही व्हॅल्यू नाही राहत, तुम्हाला पाठबळ नाही मिळत. ते मिळतं ते फक्त प्रेक्षकांमुळे. त्यामुळे 3-4 वर्षापासून तू सातत्याने शूटिंग करताना मी जेव्हा फोनच्या शूटमध्ये, डबिंगमध्ये किंवा आम्हाला जे काही इन्व्हाइट येतात त्याच्यामध्ये प्रसाद ओके नाव असतं आणि प्रसाद ओके सिनेमामध्ये, तर नेमकं हे जे सातत्याने आता काम मिळते आपल्याला, आपल्या वाट्याला ते येत आहे, ते आपलं डी होतं इतक्या वर्षांचं, ते आज कदाचित मिळत असेल परत. ते सतत काम करत राहण्याचे तू नेमकं सगळं कसं मॅनेज करतोय? नाही बघ काय आहे, याच्यासाठी तर अट्टास होता ना पहिल्यापासून की आपल्याला हे मिळावं म्हणून, त्याच्यासाठी तर आलो ना. आता ते मिळतंय आणि मग नाही यार ते मॅनेज होत नाही असं कोणाला, कुठल्या तोंडाने सांगू आणि कोणाला सांगू? तुलाच तर हवं होतं ना हे सगळं, म्हणून तर आलास ना तू. म्हणून मी ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे मला, कारण दिग्दर्शक तर मला व्हायचंच होतं, त्याच्यासाठी तर झटतोय इतकी वर्ष. आता अभिनेता म्हणून 100 चित्रपट झाले, त्याच्यात धर्मवीर सारखं एक वेगळं वळण आयुष्यात आलं, त्याच्यानंतर उत्तम चित्रपट यायला लागले. सो आता अभिनेता म्हणून पण मी ते नाकारू शकत नाही, कारण ते पण करायचंच आहे ना मला. मी बरं काम करतो, लोकांनी ऍक्सेप्ट केलंय, आणि दिग्दर्शक म्हणूनही लोक मला पाठिंबा देत आहेत. कच्चा लिंबूला नॅशनल आहे, हिरकणी सुपरहिट आहे, चंद्रमुखी सुपरहिट आहे. सो
ते स्वप्न आहे तर ते तर पूर्ण करायचंच आहे. तो डिरेक्शन तर करत राहणारच आणि अभिनय करत राहणार. फक्त ही मॅनेज करणं अवघड असतं, पण ते त्याच्याच आशीर्वादाने मॅनेज होतंय. म्हणजे बरोबर जेव्हा मी डिरेक्ट करायला लागतो एखादा प्रोजेक्ट, तेव्हा खरोखरच माझ्याकडे ऍक्टिंगचं काम येत नाही. कसं मला माहीत नाही, किंवा येतं ते मॅनेजेबल येतं. म्हणजे गेस्ट अपीअरन्स आहे 5 दिवसाचा, करा ना, मला आवडला तर मी करतो. ते मॅनेज होऊ शकतं कारण मीच डिरेक्ट करतोय, सो ते मॅनेज करणं माझ्या हातात आहे. पण असं नाही झालं की मी आता चंद्रमुखी सुरू केलाय, इतका मोठा कॅनव्हास असलेला चित्रपट, आणि अचानक दनादन ऍक्टर म्हणून 3 पिक्चर आले. असं नाही झालं. समहाऊ ते घडतंय देवाच्या आशीर्वादाने. त्यामुळे होतात गोष्टी मॅनेज. गौरी, तुला विचारायचं, सध्या टेलिव्हिजन हे जे माध्यम आहे ते वेगळ्या वळणावर वेगळं ट्रान्झिशन घेत आहे. तू यापूर्वी काम केलेलं आहे, यापुढे तुला सध्या ऑफर येत असतील, नाही येत असतील, नेमकं तुझ्याकडे सध्याचा टेक काय टेलिव्हिजनमध्ये काम करण्याचा, तर तुला नेमकं कसं काम करायचं या तुझ्या करायच्या टप्प्यावर? कारण आज प्रिटिकासाठी जरी तू आई पडत असेल तरी ते एक नवीन कॉम्पिटिशन इंडस्ट्रीमध्ये येत आहे. जे आहे प्रस्थापित कलाकार आहेत त्यांचं कॉम्पिटिशन आहे. हे नेमकी कसं सगळं तू जुळवून आणतेस? टेलिव्हिजन हे अत्यंत महत्त्वाचं आणि क्विक फेम देणारं माध्यम आहे, आणि मला जे काही आज मी आहे ते त्याच्याचमुळे मिळालेलं आहे. पण जेव्हा मी आत्ता गेलं खरं सांगू 2 वर्ष वगैरे मी जे काही ऐकतेय आसपासच्या लोकांकडनं किंवा बाहेरनं किंवा प्रेक्षकांकडनं, आमच्या बिल्डिंगमध्ये बरेच मराठी लोक राहतात जे सिरियल बघतात, ते खूप काय म्हणूया आपण, जे असं काम आहे ना की इथे एकतर सगळे अडॅप्टेड शोज आहेत. त्यामुळे मला विचारलं जात आहे का, तर हो, आणि मला त्याचा अत्यंत आनंद आहे. ज्या दिवशी नाही विचारणार त्या दिवशी मला कदाचित रडायला येऊ शकतं. मला अत्यंत आनंद आहे. मला पुन्हा काम करायला डेफिनेटली आवडेल. पण परत तेच आहे की मी ज्या सेटअपमध्ये काम केलंय ना, स्वप्नांच्या पलीकडले 4 वर्ष, कल्पेश, मला एकदाही नाही वाटलं त्या 4 वर्षात की ही मालिका बंद व्हावी किंवा मी सिनेमा करावा, किंवा एकदा हे बंद झालं की मी नेक्स्ट हे करणार, बास यार आता काय आहे. किंवा मला एकही प्रेक्षक असा नाही भेटलाय की आता मालिका रटाळ झाली आहे, थांबवा. कारण लिखाण तितकंच प्रामाणिकपणे होत होतं. मीटिंग्स व्हायच्या, सेटवर घरातल्यासारखं वातावरण असायचं, आणि ना कधी गृहीतच नाही धरलं गेल्यात कुठल्याच गोष्टी. आत्ता अर्थात काळ बदलतो तसे इव्हेंट्स खूप आले आहेत, किंवा काय म्हणूया आपण, आता हा शो आहे तर अशाच पद्धतीचा शो आलेला आहे. तर मला तसं करण्यात आत्ता तरी इंटरेस्ट नाही आहे. जे ऑलरेडी कुठेतरी कुठल्या वेगळ्या लँग्वेजमध्ये घडतंय आणि मग इथे काहीतरी आपण त्याचं अडॅप्टेशन करतोय, आणि मग ते तसंच्या तसं इथे मग ते प्रेशर येणार की त्यांचा TRP खूप होता, आत्ता आपला TRP नाही आला तर हे बंद होते. कारण आजकाल म्हणजे मी चॅनलचं नाव नाही घेणार, पण माझ्या कानावर आलं की धडाधड 6 महिन्यात 3 ते 4 मालिका बंद झाल्या. कुठलाही कलाकार, तू म्हणतोस तसं की आज एखादी 20 वर्षांची मुलगी येत असेल जिला ऍक्टर म्हणून आता इथे रेकग्निशन मिळणार आहे, तिने पुढचे 6 महिने काहीतरी मॅप केलेत की हे झाल्यानंतर मी हे करीन, मी प्रूव्ह करीन स्वतःला किंवा काय, आणि जेव्हा ते 2 महिन्यात बंद होतं तेव्हा असं वाटतं एकतर माझ्यावर विश्वास नाही, ही इंडस्ट्री अशीच आहे, किंवा फक्त निगेटिव्ह परिणाम होऊच शकतो. आमच्या काळात जेव्हा मी काम करत होते तेव्हा विश्वासावर गोष्टी खूप चालायच्या. माहिती होतं की या चॅनलचा माझ्यावर विश्वास आहे, या शोवर विश्वास आहे, आणि ते कंटेंट आहेत, म्हणजे त्यांना छान वाटतं आता हे जे काही चाललंय ते. आणि स्टार प्रवाह त्या नंबर 1 होतं रे, त्यामुळे ते खूप जास्त मॅनिप्युलेशन्स आणि हे करूच शकत होते, पण त्यांनी तसं केलं नाही. आणि आजही स्टारचे काही शोज आहेत जे मला खूप आवडतात, आणि अशा प्रकारचा कुठला शो असेल जो खरंच खूप कॉन्टेंट ड्रिव्हन आहे आणि थोडा लिमिटेड टाईमसाठी आहे तर मला डेफिनेटली करायला आवडेल. पण पुन्हा तेच आहे की मला ते दिसलं पाहिजे की दिग्दर्शक खूपच कमाल आहे. कारण आम्ही विनोद लवेकर सर होते आमचे, नंतर केदार दादा होता, त्यामुळे अशा लोकांबरोबर घडलोय जिथे कामात कॉम्प्रोमाइज वगैरे चालूच शकत नाही की उद्याचा एपिसोड आहे मग आज काहीतरी धावपळ चालली, असं आम्ही कधीच काम नाही केलंय. आम्ही डे नाईट केलंय, पण ते आम्हाला आठवडाभर आधी कळायचं की हे असं असं असणार आहे. ती शिस्त असेल, आणि मला माहितीये मला कशात आनंद मिळतो, कारण त्यानंतर मी पुन्हा एकदा प्रयत्न केला होता मालिका करण्याचा, ते माझ्याच्याने झालं नाही. मी पुन्हा त्या सेटअपमध्ये अशा पद्धतीने काम नाही करू शकले. सूर्य राहू दे नावाची मी मालिका केली होती, आणि मला नाही फार ते छान घेता आलं किंवा मला ते जमलं नाही करायला. सो जेव्हा अशी काहीतरी संधी येईल, आणि मला आत्म इन्स्टिंक्टवर मी खूपच बिलीव्ह करते, त्यामुळे जसं सर म्हणाले तसं
खरंच एखाद्या मालिकेला मी हवी असेल आणि ते नशिबात असेल तर तेव्हा काहीतरी सिनेमाचं काम चालूच नसेल आणि तेव्हा मला डेफिनेटली ती करावीशी वाटेल आणि मी डेफिनेटली ती करीन. सो डोक्यात असं काहीच नाहीये मालिका नाही करायची. आणि तू म्हणतोस की नवीन पिढ्या येत आहेत किंवा नवीन नवीन मुली येत आहेत, तर मला खूप आनंदच आहे त्या गोष्टींचा. कारण येऊ देत, जितके नवीन चेहरे येतील तितके नवीन ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील मुलींसाठी. कारण काय होतं की आपण फक्त हे जर बोलत राहिलो की अरे नाही याच फळीच्या अभिनेत्रींना काम मिळालं पाहिजे किंवा काय, तर तसं नाही, आपण ग्रो नाही करणार आहोत आणि ती ग्रोथकडे जाणारच नाहीये. जितकं मी विचार करीन ना की बापरे हिचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत का, मग मी जरा इन्फ्लुएन्सर टाईप काहीतरी करू का किंवा काय, तर मी स्वतःतनं बाहेर पडतेय, मग तर मला डेफिनेटली काम नाही मिळणार. सो आय हॅव टू बी व्हेरी कम्फर्टेबल जी मी आहे आणि आय हॅव टू ओन इट, की मला हे माहिती पाहिजे की माझ्याकडे असं काहीतरी मी ऑफर करतेय जे कदाचित दुसरी मुलगी तशा पद्धतीने नाही करणार, पण काहीतरी बेटर वेगळं ती करू शकते जे मी नाही करणार, मग तिला पण काम मिळेल, मला पण काम मिळेल. सो खरंच सगळ्यांनी ज्या चांगल्या काम करणाऱ्या त्या डेफिनेटली, फक्त चांगल्या दिसणाऱ्या मुलींना कास्ट करण्याबाबत माझी काही मतं आहेत, पण ज्या खरंच उत्तम काम करतात त्यांना खूप मुलींना येऊ देत आणि सगळ्यांना छान कामं मिळू देत असंच मला वाटतं. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे CCR आहेत जे कॉलेजमध्ये शिकतात आणि लिखाणही करतात कॉलेजच्या डिप्लोमा, त्यांचे काही प्रश्न आपण करूया. नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. हां, माझं नाव समीक्षा राणे आहे, माझं कॉलेज नावाळकर कॉलेज आहे. मला प्रसाद सरांसाठी प्रश्न आहे की 100 सिनेमे केले तुम्ही, तर जर त्या 100 सिनेमातल्या काही सिनेमांचा कोलाज करायचा असेल तर असे कोणते 3 सिनेमे आहेत जे तुम्ही त्यात घ्यालच आणि का? क्यूट, नाईस क्वेश्चन. पहिला सिनेमा मी घेईनच, कारण तो पहिला आहे. तो नसता तर 100वा आलाच नसता. 100वा पण घेईन कारण तो 100वा आहे. आणि धर्मवीर, कारण ज्याच्यामुळे माझं नाव कानाकोपऱ्यात पोचलं, त्यामुळे त्याला तेवढा ड्यू रिस्पेक्ट मी दिलाच पाहिजे. हे 3 सिनेमे घेईन. पहिला माझा चित्रपट होता अष्टरूपा वैभव लक्ष्मी माता. आत्ता कुठेतरी आत्ताच मी एक पोस्ट पाहिली की त्याला पहिल्या चित्रपटाचं नाव पण आठवत नाही, तर असं काही नाही, खोटं आहे ते. तो मी कधी विसरूच शकत नाही, कारण तो माझा सुरुवात आहे ती माझी, ती मी कशी विसरू. सो त्याचं नाव माझ्या लक्षात आहे, हे सांगण्यासाठी मुद्दामून मी नाव सांगतो. आणि 100व्या सिनेमाचं नाव वडापाव. मला पुढचा प्रश्न पूर्ण टीमलाच विचारायचा आहे. माझं नाव गायत्री देव, मी आरे बुधार कॉलेजमधून आहे. मला असं विचारायचं आहे की जेव्हा शब्द संपतात तेव्हा खरा प्रेमाचा प्रवास सुरू होतो आणि मग त्या प्रेमाच्या प्रवासामध्ये एक इमोशनल टच असणारा वडापाव जेव्हा प्रॅक्टिकल बर्गरमध्ये रूपांतरित होतो आणि ट्रेलरमध्ये असं एक वाक्य आहे की प्रॅक्टिकलिटी आणि इमोशनल हे हँड इन हँड जाऊ नाही शकत, तर त्याबद्दल मला तुमचं म्हणणं. सोपं आहे त्याचंच उत्तर. इमोशन्स आणि प्रॅक्टिकलिटी हाताहात घालून नाही चालू शकत. सो इमोशन्स वडापाव आहेत, प्रॅक्टिकलिटी बर्गर आहे, पण आम्ही इमोशन्स वर जगणारी माणसं आहोत, बिईंग अन ऍक्टर, बिईंग अ क्रिएटर. सो आमचं प्राधान्य वडापावलाच राहील काय. माझ्यासाठी बर्गर तितकाच इमोशनल आहे जितका वडापाव. त्यामुळे असं हे नाही. बट आय फील की म्हणजे वॉट द काइंड ऑफ लाईफ दॅट आय हॅव लिव्ड, त्याच्यामध्ये आय ट्राय टू क्रिएट अ बॅलन्स बिटवीन इमोशनल बिहेवियर अँड प्रॅक्टिकल बिहेवियर. माझं कधी कधी प्रॅक्टिकल वागणं काही लोकांना खटकतं, बट ते आहे ते आहे, पण जे आहे ते आहे. येस, सगळ्यांसोबत अभिनय नाही करू शकत, त्यामुळे ऍब्सोल्युटली मी फक्त अभिनय कॅमेरा समोर करू शकतो, बाकी मी कुठेही नाही करू शकत. आणि स्टेजवर बाकी मी दोन ठिकाणीच मी करू शकतो, बाकी मी कुठेही नाही करू शकत, हे मला कळलेलं आहे. अरे वा, विचार. तू पण हा, मी MD मी डिरेक्टर होतो युथ फेस्टिवल्स वगैरे. तुम्ही या चित्रपटाचं लेखन केले, तुम्ही जी भूमिका साकारली या चित्रपटात तेही तुम्हीच लिहिले, मग त्याचा फायदा तुम्हाला चित्रपटात भूमिका साकारण्याचा नाही तू त्यांनी फार स्वतःचे डायलॉग फार असे खुसखुशीत लिहिले होते आणि बाकीच्यांना असं डाव्या हाताने लिहिलं होतं. नाही जोक सपाट, पण त्यांनी काही खूप छान डायलॉग स्वतःच्या नावावर लिहिले होते
आणि मी त्याला तो डायलॉग मी वाचला, मला डायलॉग खूप आवडला आणि मी त्याला विचारलं, हा डायलॉग तुझं कॅरेक्टर म्हणेल? त्याच्यावर तो म्हटला नाही, काढून टाक. उत्तर आलेलं आहे माझ्या दिग्दर्शकाकडून. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला काम करण्याचा. मग तो आणि मी जरी ते पात्र मी साकारलं नसतं, कोणी दुसऱ्या कलाकाराने साकारलं असतं, तरी तेवढ्याच प्रभावीपणे पडद्यावर आलं असतं. त्याचं कारण की दिग्दर्शकाचं एक विजन असतं. जसं ते आता म्हणाले की आपण लिहितो की अरे आपण काम करणार आहोत आफ्टर अ लॉंग टाइम आणि एका मोठ्या दिग्दर्शकासोबत, तर आपण आपल्याकडे एक थोडासा एक सुपर पॉवर आहे म्हणूया की आपणच लेखक 2 वाक्य लिहूया जास्त. ती लिहिली होती पण ती खूप निरागसपणे ब्रुटली कापली गेली. 2 वेगळे पंख छाटले गेले. पण नाही, ते निघालंच पाहिजे होती. एडिटमध्ये तशी ती निघाली असेल. त्यामुळे तिकडे बजेट वाढलं असेल. हा, ते बजेट. माझं नाव कादंबरी दळवी, मी KJ सोमय्या सायन्स अँड कॉमर्सची आहे. मला अभिनयाला प्रश्न विचारायचा आहे की तुझा फर्स्ट मूवी होता ती सध्या काय, आणि आताचे तुझे रिसेंटली प्रोजेक्ट वगैरे सुरू आहेत, फिल्म्स वगैरे येतात, तुला तेव्हा काय डिफिकल्टीज फेस कराव्या लागलेल्या आणि जे तुला आता वाटतं की नाही हे आता खूप बदललंय, भेटायला वाटतंय? सी, डिफिकल्टीज एक अशी होती की मी ॲक्टर म्हणून तेव्हा खूप रॉ होतो. मी थिएटर जे केलं होतं ते अतिशय कॉलेज लेवलचं थिएटर केलं होतं. सो आता इतक्या वर्षात जेव्हा आता किती 8 वर्ष झाली मला काम करत, तर 8 वर्षांमध्ये तुम्ही जे शिकता, तुम्ही जे इम्बाईब करता, ते तुमच्या सबकॉन्शियसमध्ये इतक्या चांगल्या प्रकारे येतं ना की काही गोष्टी खूप सहज व्हायला लागतात. सो तो सहजपणा आधी नव्हता. आधी थोडासा बावळट पण होतो मी किती 18व्या वर्षी वगैरे काम चालू केलं. त्यावेळेला बावळटच असतात मुलं सगळ्यात जास्त. सो डिफिकल्टी ती होती. पण एक बेनिफिट आय थिंक मला जो असा होता की त्यावेळेला यार सोशल मीडिया कमी होतो खूप. जेव्हा ती सध्या काय करते आला होता तेव्हा फोटो व्यतिरिक्त सोशल मीडियावर फार काय टाकलं नाही द्यायचं. त्यामुळे माझ्यावरती पण प्रेशर नसायचं फार. मी अक्षरशः इंस्टाग्रामवरती पण नव्हतो. मला झी स्टुडिओजनी इंस्टाग्राम डाउनलोड करायला लावलं होतं बिफोर ती सध्या काय करते. हो, मी नव्हतो त्याच्यावरती सुद्धा. सो ते आय थिंक तेव्हा त्याचा एवढा सिग्निफिकन्स होता, ते खूप बरं होतं. बट आय मीन आता माध्यम पण त्यावेळेला आय थिंक OTT येत होतं नुकतंच सगळीकडे. टेलिव्हिजन होतं ऑलरेडी. नाटक मी शोधत होतो पण मला मिळत नव्हतं. सो आता काही या कोविड लॉकडाऊन नंतर मी कंटिन्युअस काम केलेलं आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. त्याच्यामुळे खूप गोष्टी शिकलोय आणि त्याच्यामुळे आय थिंक खूप बदल पण घडलेत माझ्यात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 5-6 ऑडिशन्स दिले तू ॲडसाठी आणि त्यानंतरही सिलेक्शन झालेलं नव्हतं TV ॲडसाठी, तर त्याचं कारण काय असू शकतं, काय वाटतं तुम्हाला? त्या कमर्शियल ॲड्सला जे लागतं ते माझ्यात नसावं कदाचित. माझ्या दिसण्यात, माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये, किंवा त्याची नाही किती नाही म्हटलं तरी त्याची एक वेगळी ॲक्टिंग स्टाईल आहे, ती मला जमत नसावी कदाचित. त्यामुळे नाही मिळालं. पण प्रयत्न थांबले नाहीत, अजूनही चालू. कालच मी एक ऑडिशन दिली आहे. आणि सगळ्यांसाठी एक प्रश्न, वडापाव पदार्थ छान म्हणजे मुलीचं नाव आहे, तर आता 100वा चित्रपट आहे, तर सगळ्यांसाठी प्रश्न की दादाला एक कोणत्याही पदार्थाचं आणि ते पूर्णपणे असं की आज पदार्थ असावा. दादा कुठल्या पदार्थासाठी छानच लवकरच पुढच्या सिनेमाला पण कास्टिंग. त्यामुळेच आय थिंक तिकडून काही म्हणजे काही याला म्हणावं असं काही नाही माझ्या. अच्छा, वडापाव. हो, मी वडापाव. कारण वडापावमध्ये जे फ्लेवर्स आहेत, वडापावमध्ये जी एक समजूतनेस आहे, ते प्रसाद सर सगळंच एक कम्प्लीट काय म्हणतात, प्रसाद सर आहेत. आता काय प्रसाद सरांबद्दल काय सांगायचं, हा काय सांगू प्रसाद सरांबद्दल. माझ्याकडे आहे. मला कालच कळलंय हे. संदीप हॉटेल आहे ना, त्याचा मी काळा रस्सा चिकनचा खूप ऐकलं होतं आणि गेली काही वर्ष मी ऐकते.
तर प्रसाद सरांबद्दल असंच होतं, बरीच वर्ष तुम्ही ऐकत असता की यार त्यांनी हे खूप छान केले, ते खूप छान केले, आणि ती क्युरिओसिटी असते खूप. आणि मी अजिबात तिखट न खाणारी मुलगी आहे, त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की अशा प्रकारचे सिनेमे मला माहित नाही आवडतात का नाही वगैरे वगैरे. पण काल मी भाकरीत कुस्करून तो काळा रस्सा, नाकातनं पाणी वगैरे 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 हे करत करत मी तो चवीने खाल्लाय. सो त्यांचा सार्कॅझम तुला घेता आला तर ते तुला खूपच आवडू शकतं. पण यू कॅन नॉट मिस संदीपचा काळा रस्सा, त्यामुळे यू कॅन इदर हेट हिम और लाईक हिम, यू कॅन्ट अवॉइड हिम. थँक्यू. अभिनय काहीतरी बोलणार होता. आय थिंक माझी माईक ड्रॉप मोमेंट होती, सो आय थिंक बोलू नये. आता आय थिंक एक पदार्थ नाही आहेत प्रसाद सर पुरणाच्या पोळीसोबत जी कटाची आमटी असते तसे आहेत. म्हणजे ते गोड पण आहेत, ते तूप ते वर्सेटाईल पण आहेत, ते प्रत्येक सणासुदीला पण तुम्ही खाऊ शकता, आनंद घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता त्या गोष्टीचा. सो त्यामुळे ते कधी गोड पण आहेत, ते कधी तिखट पण आहेत. व्हेरी डिप्लोमॅटिक. त्यामुळे मी ऍक्च्युली अजून एक म्हणणार होतो, प्रसाद सर मिठासारखे आहेत, वर्सेटाईल, सगळ्यांमध्ये जातात, आणि मिठाशिवाय प्रत्येक जेवण अपूर्ण असतं. तसं प्रसाद सरांशिवाय प्रत्येक गोष्ट. मला एवढंच ऑडिशनसाठी कॉल येईल फक्त. ऑन ऋतिकाला काही सुचतंय? ओके. पुढचा सिनेमा द्यायला हवा असेल नाही आता सिनेमामध्ये जर दिग्दर्शन करणार असेल, त्याच्यामध्ये त्याला कास्ट करायचं असेल आणि त्याचा होकार हवा असेल तर एक विचार. हे तू म्हणजे आता मी कोकणातला असल्यामुळे मच्छी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तर कुणाला चैतन्य नावाचं हॉटेल माहिती आहे का नाही मला माहिती नाही, प्रभादेवीला, तिथे अफाट सुंदर मच्छी मिळते. आणि तशी मच्छी मला नाही वाटत की अख्ख्या मुंबईत कुठे मिळतं. त्याचं कारण असं आहे, तिथे पाणी आहे ते मालवणवरनं येतं रोज सकाळी त्या चैतन्यमध्ये. त्या पाण्याची एक गंमत आहे. विदाऊट पाणी म्हणजे जसं आपल्या इथे होणारा वडापाव आणि लंडनमध्ये होणारा वडापाव यात प्रचंड फरक आहे, कारण पुन्हा पाणी आहे. त्याच्यामुळे मी प्रसादाला पाणी असं म्हणेन, कारण की जी मेन चव असते कुठल्याही पदार्थाची, तुम्ही काही घ्या, ती पाण्याचीच असते. मग तुम्ही मसाले टाका, काय टाका, त्याला काही महत्व नाहीये, पाणी सगळ्यात महत्वाचं. ठसका लागल्यावरती पण पाणी लागतं, आणि गोड खाल्ल्यानंतर पण पाणीच लागतं. नाही, मी माझ्या दिग्दर्शकाशी प्रामाणिक आहे. ऑलरेडी 2 पिक्चर एक पाठवलेत, तो वाचत नाही, गोष्ट वेगळी. खूप थँक्यू आणि खूप शुभेच्छा. छान आपल्या तिकडे आणि गप्पा झाल्या.